वर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की आंब्याची फळगळ आपण कशा पद्धतीने रोखू शकतो आणि त्यासाठी आपल्याला काय-काय उपाययोजना करायच्या आहेत. तर सध्या सगळ्यांचा मोहर या स्टेजमध्ये आहे आणि आपल्याला इथून पुढं काय काळजी घ्यायची आहे बागेमध्ये. तर आता बागेला आपण पाणी चालू केलेलं आहे. तर पाणी हे एकदम वापसा कंडिशनमध्ये ठेवा. अजिबात जास्त पाणी बागेला देऊ नका. त्यामुळं काय होईल, पाणी जरी जास्त झालं तरी सुद्धा फळगळ होण्याची शक्यता जास्त आहे. आता सगळ्यात दुसरं महत्त्वाचं जे आहे, तर बागेमध्ये मधमाशा येणं फार गरजेचं आहे. बागेमध्ये मधमाशा आल्याशिवाय परागीभवन हे होणार नाहीये आणि आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं, की जोपर्यंत म्हणजे फुलं उमलली असतील, तर कोणतीही रासायनिक फवारणी आपल्याला बागेमध्ये घ्यायची नाहीये. जर तुम्ही एखादी रासायनिक फवारणी घेतली, तर त्यामुळे मधमाशा परागीभवनासाठी बागेमध्ये येणार नाहीत. तर आता मधमाशांना आकर्षित करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय आहे, तर तो आहे की गूळ आणि इलायची. ओके. किंवा त्याला आपण वेलची म्हणतो. तर 200 लिटरच्या बॅलरला 2 किलो गूळ आणि एक ₹100 इलायची तुम्ही आणू शकता. तर ती इलायची मिक्सरमधून साखरेबरोबर बारीक करायची आणि ती इलायची तुम्ही त्या बॅलरमध्ये टाकायची आहे आणि त्याचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. तर त्या इलायचीच्या आणि गुळाच्या वासामुळे तुमच्या बागेमध्ये नक्की मधमाशी येईल आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं परागीभवन हे होऊ शकतं. आता सगळ्यात दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, तर ती आहे की तुम्ही ताकाचाही स्प्रे, ताक आणि गुळाचा पण स्प्रे घेतला तरी सुद्धा चालतो. त्यामुळेही मधमाशी येते. आता सगळ्यात दुसरं जे महत्त्वाची गोष्ट आहे, की आता सेटिंग झालं, पण सेटिंग हे गळू नये साठी आता एक बघा कसं असतं, की एका मोहराच्या काडीवरती जवळ-जवळ हजारो फुलं असतात आणि त्यापैकी अगदी म्हणजे एका काडीला जरी आपण 2 आंबे सेटिंग जरी राहिलं, तरी ते पुरेसं आहे आणि ते एक नैसर्गिक क्रिया आहे फळगळ होण्याची. पण जास्तीत जास्त फळगळ होऊ नये, यासाठी आपल्याला काय काळजी करायची आहे, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे आहे ते पाणी व्यवस्थापन. आपलं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे वापसा कंडिशनमध्ये तुम्हाला बाग ठेवायची आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे, की ज्यावेळेस फळं ही ज्वारीच्या आकाराची होतात, तर त्यावेळेस आपल्याला प्लॅनोफिक्स बागेमध्ये स्प्रे घ्यायचा आहे. हे एक नॅफ्थॅलिक ॲसिडिक ॲसिड संजीवक आहे, की ज्यामुळं फळगळ ही आपली कमी होते. तर याचा स्प्रे जो आहे तो 4.5 ml प्रति 15 लिटर किंवा एक 100 लिटरला तुम्हाला 30 मिली प्लॅनोफिक्स हे घ्यायचं आहे. आणि याचा स्प्रे कधी-कधी करायचा आहे, ज्यावेळेस फळं ज्वारीच्या आकाराची, वाटाण्याच्या आकाराची, गोटीच्या आकाराची आणि अंड्याच्या आकाराची अशा 4 स्टेजमध्ये किंवा लिंबूच्या आकाराची. या 4 स्टेजमध्ये तुम्हाला प्लॅनोफिक्सची फवारणी ही घ्यायची आहे, ज्यामुळे फळगळ ही कमी होईल. आणि आता खालून काय द्यायचं? बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, की खालून कुठली खतं द्यायची? तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे जे आहे तर ते तुम्हाला ड्रिपमधून द्यायचं आहे. तर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची एक बॅग मिळते या गटाची. तर ती 5 किलो प्रति एकर तुम्हाला तो डोस तुम्हाला जमिनीतून द्यायचा आहे. आता ही फवारणी आपल्याला केव्हा-केव्हा करायची आहे? तर बघा शेतकरी मित्रांनो, मोहोर पूर्णपणे उमलल्यावर किंवा फुलांच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये फुलामध्ये मोहरीसारखं, वाटाण्यासारखं, गोटीसारखं आणि लिंबासारखं सेटिंग ज्यावेळेस असेल, त्यावेळेस तुम्हाला या प्लॅनोफिक्सची फवारणी घ्यायची आहे. पण या प्लॅनोफिक्समध्ये कुठलंही इतर रासायनिक तुम्हाला मिसळायचं नाही. फक्त प्लेन प्लॅनोफिक्सची तुम्हाला फवारणी घ्यायची आहे. नाहीतर ते महत्त्वाचं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता सगळ्यात दुसरं जे महत्त्वाचं होतं, की ज्यामुळं फळगळ होते, तर ती जी आहे, तर ती नायट्रोजनची कमतरता. कारण मोहर बाहेर पडलेला असतो आणि झाडाला नायट्रोजनची आवश्यकता असते आणि ती नायट्रोजनची कमतरता तुम्हाला भरून काढण्यासाठी जर लिक्विड युरिया तुमच्याकडे उपलब्ध झाला, तर तो तुम्हाला 1 मिली प्रति लिटरनी त्याचा स्प्रे घ्यायचा आहे आणि जर दाणेदार युरिया तुमच्याकडे असेल, लिक्विड युरिया नसेल,
तर तुम्हाला 100 लिटरला 1% युरिया म्हणजे 1 किलो युरिया तुम्ही मिक्स करायचा 100 लिटरला आणि त्याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरं जे आहे तर 13,045 13% नत्र आहे ह्याच्यामध्ये. तर त्याचाही तुम्ही 5 ग्रॅम प्रति लिटरनी स्प्रे घेऊ शकता. तर या माध्यमातून तुम्ही नायट्रोजनची कमतरता झाडामध्ये जी आहे, की ज्यामुळं फळगळ होऊ शकते, तर ती तुम्ही कमी करू शकता. आणि तिसरं मगाशी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, की पाणी कमी जास्त प्रमाणात देणं. कारण ज्यावेळेस तुम्ही मोहर पूर्णपणे फुलल्यानंतर ना पाणी हलकंसं पाणी द्यायला चालू करता. मात्र पाणी अधिक प्रमाणात दिल्यास फुलांची किंवा फळांची गळ होण्याची शक्यता जास्त असते आणि तर त्यामुळं पाणी हे कमी म्हणजे जे रेग्युलर तुम्ही 1 तास, 2 तास देताय. तर वापसा कंडिशन सगळ्यात महत्त्वाचं काय करा, की वापसा कंडिशन जमिनीमध्ये ठेवा. आता मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याकडे ड्रिप सिंचन प्रणाली आहे. तर त्या ड्रिपच्या माध्यमातून 20 ते 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत पाणी जाईल एवढी याची दक्षता घ्या किंवा वापसा कंडिशन म्हणजे नेमकं काय? तर ज्यावेळेस आपण ती माती हातात घेऊ आणि असं त्यात हातात घेतल्यानंतर असं दाबल्यानंतर जर त्याचा गोळा होत असेल बघा, तर ती म्हणजे वापसा कंडिशन झाली. सगळ्यात आणखी दुसरं महत्त्वाचं जे आहे, तर आता हवामानामध्ये बदल, की सध्या आपण बघतो, की एक प्रत्येक 8 दिवसांनी काहीतरी ढगाळ वातावरण येतंय आणि आता जो बंगालच्या उपमहासागरात जे चक्रीवादळ आलेलं आहे, की त्यामुळे अ, हवामान सतत बदलतंय. तर यामुळं सुद्धा फळगळ होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, तर त्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो आणि यातून आपण आपली फळगळ रोखू शकतो आणि उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करू शकतो. धन्यवाद.